नमस्कार सगळ्यांना. आपण दरवर्षी जेव्हा 1 जून ते 21 जून शिबिर घेतो तेव्हा आपण एक दिवस खुर्चीवर बसून, ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी खुर्चीवर बसून एक योगाचं शिबिरामध्ये एक वर्ग घेतो. तर आज आपण खुर्चीवर बसून योगाभ्यास करणार आहोत. तर आपल्याबरोबर खुर्ची घ्यायची आहे. आपल्या घरात जी अवेलेबल असेल ती खुर्ची घ्या. त्यानंतर एक उशी घ्या. आपल्याला पाठीला उशी लागेल आणि एक खाली ब्लँकेट घ्या. ब्लँकेटची घडी घ्या ज्याच्यावर आपल्याला पाय ठेवायचे आहेत. पाय डायरेक्ट जमिनीवर ठेवायचे नाही आहेत आणि गुडघ्या जो आहे तो 90 अंशामध्ये येईल या पद्धतीने आपल्याला पाय ठेवायचे आहेत. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला किती मोठी घडी पाहिजे ते प्रत्येकाच्या उंचीप्रमाणे येईल. आणि जर एखादी उंच व्यक्ती असेल तर त्यांनी खुर्चीमध्ये एक उशी घ्या, म्हणजे मग थोडंसं आसन तुमचं उंच होईल आणि तुमचे पाय व्यवस्थित 90 अंशामध्ये राहतील. पण पाय डायरेक्ट जमिनीवर न ठेवता त्याच्या खाली मॅट, त्यानंतर ब्लँकेट असं घ्या. ब्लँकेटची घडी म्हणजे त्याच्यावर पाय ठेवता येतील. तर आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, हाताची ज्ञानमुद्रा. खुर्चीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि आपण खुर्चीमध्ये बसूनच आता प्रार्थना म्हणणार आहोत. डोळे अलगद मिटून घेतलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश आपल्याला डोळे उघडायचे आहेत. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. आता आपण खुर्चीवर बसल्या बसल्याच पहिल्यांदा मानेच्या हालचाली करूया. पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे. जर तुम्हाला पाठीला मागे सपोर्टसाठी उशी पाहिजे असेल तर पाठीला तुम्ही उशी घेऊ शकता, म्हणजे मग तुमची पाठ सरळ राहील. दोन्ही गुडघे जे आहेत ते 90 अंशामध्ये असतील. दोन्ही गुडघ्यामध्ये साधारण खांद्या इतकंच अंतर असेल. दोन्ही पावलं एकमेकांना आपली समांतर असतील आणि दोन्ही पावलं गुडघ्यामध्ये 90 अंश येईल. ह्या पद्धतीने जमिनीवर ठेवण्यासाठी खाली ब्लँकेटची घडी आपल्याला हव्या तेवढ्या जाडीची करून घ्यायची आहे. या पद्धतीने खुर्चीमध्ये बसायचं आहे आणि कमरेपासून पण आपला 90 अंशाचा कोन झाला आहे, गुडघ्यापासून पण आपला 90 अंशाचा कोन झालेला आहे आणि पाठीचा कणा आणि मान सरळ आहे. आता यामध्ये आपल्याला मानेच्या हालचाली करत असताना पहिल्यांदा मान ही समोर आणायची आहे. हनवटी कंठकुपापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीमागे जो मानेला ताण बसतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश मान मागे न्यायची आहे. मागे मान नेताना आपल्याला, ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी नेऊ नका. जबडा जर तुमचा सैल पडलेला असेल तो सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा, म्हणजे गळ्याला बऱ्यापैकी ताण तुम्हाला व्यवस्थित जाणवेल. आपल्याला फक्त मानेची हालचाल करायची आहे. पुन्हा मान समोर आणायची आहे, खाली अजून एकदा करायची. प्रत्येक हालचाल आपण 2-2 वेळेला करूया. मान सावकाश खाली पुढे वाकवायची आहे. हनवटी कंठकुपामध्ये जात असेल तर घालायची आहे. सावकाश मान पुन्हा मागे न्यायची आहे. दात एकमेकांवर टेकलेलेच ठेवा. मान मागे, दात एकमेकांवर टेकलेलेच ठेवा, म्हणजे मग गळ्याला जो ताण बसतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करा. आता आपल्याला मान एका बाजूला वाकवायची आहे. आपला कान खांद्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदे वर उचलायचे नाहीत. खांदे आहे तिथेच ठेवायचे आहेत. फक्त मानेची हालचाल करायची आहे.
आपल्याला मान उजवीकडे वाकवायची आहे. कान खांद्याला लावायचा प्रयत्न करा. आपल्याला उजवीकडे मान वाकवल्यानंतर डावीकडे जो ताण जाणवतोय मानेला त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करा. आता मान आपल्याला डावीकडे वाकवायची आहे. डावीकडे वाकवा. जास्तीत जास्त मान डावीकडे वाकवायचा प्रयत्न करा. खांद्यावर उचलू नका. खांदा आहे तिथेच ठेवायचा आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. पुन्हा एकदा मान सरळ करा. आता पुन्हा एकदा ही हालचाल करायची आहे. मान उजवीकडे वाकवायची आहे. कान खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि एका बाजूला जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कमरेतून वाकायचं नाही आहे. पुन्हा सावकाश मान सरळ. आता पुन्हा मान आपल्याला डावीकडे वाकवायची आहे. जास्तीत जास्त वाकवायचा प्रयत्न करा. एका बाजूला जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करा. आता आपल्याला मान वळवायची आहे. तर जास्तीत जास्त मान आपली उजवीकडे वळवायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये पूर्ण मानेचे स्नायू मोकळे होऊन जातील. जास्तीत जास्त वळवा. हनवटी आपली जी आहे ती खांद्याच्या रेषेमध्ये ठेवा. सावकाश मान सरळ करा. सावकाश मान सरळ. आता आपल्याला डावीकडे वळवायची मान. सावकाश मान डावीकडे वळवा. हनवटी जी आहे ती खांद्याच्या रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश मान सरळ. पुन्हा एकदा ही हालचाल करणार आहोत. सावकाश मान उजवीकडे वळवायची आहे. जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. मानेला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करा. आता पुन्हा सावकाश मान आपल्याला डावीकडे वळवायची आहे. सावकाश जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. सावकाश मान सरळ. पूर्ण मानेचे स्नायू आपल्याला मोकळे झालेले जाणवतील. आता आपल्याला याच्यानंतर खांद्याच्या हालचाली करायच्या आहेत. खांद्यांच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आता खांद्यांच्या स्नायूंकडे लक्ष द्या आणि दोन्ही खांदे जे आहेत ते कानापर्यंत आणायचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे कानापर्यंत उचलायचे. जास्तीत जास्त कानाला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर दोन्ही खांदे खालच्या दिशेने जमिनीच्या दिशेने खाली दाबायचे. दाबा जास्तीत जास्त 5 वेळा करायचे. खांदे जास्तीत जास्त कानापर्यंत वरती उचलायचे आणि जास्तीत जास्त खाली दाबायचे जमिनीच्या दिशेने. पुन्हा तिसऱ्यांदा करायचे. खांदे वर उचलायचे. कानाला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. खांद्यांच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं हे करत असताना आणि पुन्हा खांदे खाली दाबायचे. चौथ्यांदा करायचे. खांदे वर उचला आणि कानाला टेकवायचा प्रयत्न करा. पुन्हा खाली जमिनीच्या दिशेने खांदे दाबा. पुन्हा एकदा लास्ट टाईम खांदे वरती उचला. कानाजवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि सावकाश पुन्हा खांदे खाली दाबा. आता आपल्याला खांद्याचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मोठं गोल करायचं आहे. वर्तुळ करायचं आहे. तर जास्तीत जास्त खांदे आपले वरती उचलायचे. कानापर्यंत न्यायचे आणि जास्तीत जास्त मागे न्यायचे आणि पुन्हा पुढे आणायचे. या पद्धतीने पुढून मागे आपल्याला सर्कल करायचं आहे. खांदे कानापर्यंत वर उचला. जास्तीत जास्त मागे न्या. मोठं वर्तुळ करा आणि पुन्हा खांदे पुढे आणा. पुन्हा वरती कानापर्यंत न्या. या पद्धतीने मागून पुढे असं आपल्याला करायचं आहे. पुढून मागे आणि मागून पुढे असं 5-5 वेळा करायचं आहे. चालू ठेवायची हालचाल आणि आपल्याला खांद्यांच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. जितकं मोठं वर्तुळ काढता येईल तेवढं काढायचं आहे. मानेचे स्नायू, खांद्यांचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मग करायचं आहे. पूर्ण लक्ष खांद्यांच्या हालचालीवर. संथ श्वसन. आता हे झाल्यानंतर 5-5 वेळा हे हालचाल झाल्यानंतर आपल्याला पुढे आपण कमरेच्या हालचाली करणार आहोत. 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज झाल्यानंतर आपण कमरेची हालचाल करणार आहोत. आता कमरेची हालचाल करत असताना उजवा हात जो आहे तो डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि डावा हात हा वरती ताणून घ्या. जास्तीत जास्त डावा हात वरती ताणून घ्यायचा आहे आणि आपल्याला उजवीकडे कमरेतून खाली वाकायचं आहे. उजवीकडे कमरेतून खाली वाका.
जास्तीत जास्त वाकण्याचा प्रयत्न करा. कोपरामध्ये हात सरळ ठेवा, दंड कानाला टेकलेला ठेवा. जास्तीत जास्त आपल्याला उजवीकडे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि हात खाली आणायचा आहे. आता हेच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. आपल्याला डावा हात हा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे, उजवा हात वरती ताणून घ्यायचा आहे जास्तीत जास्त आणि डावीकडे कमरेतून जास्तीत जास्त वाकायचं आहे. दंड कानाला टेकलेला, कोपरामध्ये हात सरळ, जास्तीत जास्त डावीकडे वाका. कंबरवर उचलू नका, कंबर ही टेकलेलीच ठेवा खुर्चीवर. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली आणा आणि दोन्ही हात आता गुडघ्यावर ठेवलेले. यानंतर आपण गुडघ्याची हालचाल करणार आहोत आणि गुडघ्याची हालचाल करण्याच्या अगोदर आपण आपले जे दोन्ही हात जे आहेत ते पहिल्यांदा डोक्यावर नेणार आहोत आणि खांदे मोकळे करून घेणार आहोत. दोन्ही हात डोक्यावर न्यायचे समोरून आणि दोन्ही हात जे आहेत ते पाठीमागे, हाताचे तळवे पाठीवर ठेवायचे, स्कॅप्युलावर. आणि खांदे आपल्याला आता हे ठेवल्यानंतर आपल्याला उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर जे आहे ते पकडायचं आहे. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा आणि ते कोपर पाठीमागे ओढा, मागे ओढा मागच्या दिशेने आणि मग उजवीकडे ओढा, मग उजवीकडे ओढा. जास्तीत जास्त नाही, विरुद्ध बाजूला हां. जास्तीत जास्त मान सरळ ठेवा. तुमच्या ज्या हाताने पकडलं आहे त्या बाजूला ओढा, ज्या हाताने पकडलं आहे त्या बाजूला ओढा. आता थांबा या स्थितीत थोडा वेळ. सावकाश पुन्हा सरळ करा. आता दुसऱ्या हाताने करा, दुसऱ्या बाजूने करा. हाताने कोपर पकडायचे, दुसऱ्या हाताचं मागे खेचायचं आहे आणि मग ज्या हाताने पकडलं आहे त्या हाताच्या बाजूला ओढायचं आहे. जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न करा. मान सरळ ठेवा. आता सावकाश पुन्हा कोपर सरळ करा. दोन्ही हात वरती घ्या आणि बाजूने खाली आणा. पूर्ण खांदे मोकळे झालेले तुम्हाला जाणवतील. आता यानंतर आपण गुडघ्याची हालचाल करणार आहोत. एकेका पायाने आधी करणार आहोत. तर आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून सरळ करायचा आहे, समोरच्या दिशेने पाय आणायचा आहे. सावकाश गुडघ्यातून पाय सरळ करा, गुडघ्यातून पाय सरळ करा. हां. आता तिथेच आपल्याला पुन्हा खाली आणायचं आहे. असं 5 वेळा करायचं आहे. सावकाश पाय सरळ करायचा आणि खाली आणायचा, पुन्हा जागेवर आणायचा. पुन्हा सावकाश पाय सरळ करायचा. त्यावेळेला आपले जे मांडीचे स्नायू आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मांडीचे स्नायू ताणले जातील तर गुडघ्याचं आरोग्य ह्याच्यामध्ये चांगलं राहणार आहे. पुन्हा करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घोट्याची हालचाल करायची आहे. पाय सरळ करायचा आणि पाऊल पुढे ताणायचं आणि स्वतःकडे खेचायचं, अशी हालचाल आपल्याला आता करायची आहे. पाय सरळ करा, पाऊल स्वतःकडे खेचा आणि ताणा, पुन्हा खेचा आणि ताणा. त्यावेळेला बघा कुठले कुठले स्नायू ताणले जात आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांना पाय सरळ करून ठेवता येत नसेल त्यांनी पुढे अजून एखादी खुर्ची ठेवून किंवा हाताचा आधार देऊन पाय सरळ ठेवला तरी चालणार आहे, किंवा मग पुढे एखादी खुर्ची ठेवून त्याच्यावर पाय ठेवला तरी चालणार आहे, स्टूल वगैरे एखादं घेऊन. पण पाय आपल्या सरळ ठेवायचा प्रयत्न करा, काही कशाचा आधार न घेता. आता तोच पाय गुडघ्यामध्ये दुमडून आपल्याला ह्याच्यावर ठेवायचा आहे, दुसऱ्या गुडघ्यावर ठेवायचा आहे त्या पायाचं पाऊल. आणि हाताची बोटं आहेत ती पायाच्या बोटांमध्ये घालायची आहेत. हाताची बोटं पायाच्या बोटांमध्ये घालायची आहेत आणि दुसऱ्या हाताने थोडंसं दाबायचं आहे त्याला. म्हणजे मग ते तिथे ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात, छान ते दाबले जातात सगळे. त्यांनी बोटं दाबा चांगली दुसऱ्या हाताने. आता तो दुसरा हात काढून घ्या. हात आपण जी बोटं ह्याच्यामध्ये पायामध्ये हाताची बोटं जी अडकवलेली आहेत ती तशीच ठेवायची आहेत आणि इथे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्या घोट्याचं रोटेशन करायचं आहे. म्हणजे पुढून मागे आणि मागून पुढे असं गोलाकार मोठा गोल करायचा आहे आणि घोटा फिरवायचा आहे.
मोठा गोल सर्कल करायचा आहे, सावकाश फिरवायचा आहे. सगळे घोट्याचे स्नायू जे असतील ते मोकळे होतील. हे सूक्ष्म हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या सूक्ष्म हालचालींनी तुमचं आरोग्य खूप चांगलं राहतं. त्याच्यासाठी अवघड आसनं करायची गरज नाही. पण ह्या सूक्ष्म हालचाली जर रोज तुम्ही 15 वेळा 20 वेळा बसल्या बसल्या केलात तर तुमचं आरोग्य खरंच चांगलं राहायला मदत होते. त्या घोट्याचं आरोग्य, आपण घोटा खूप वेळा वापरतो, तर त्या घोट्याचं आरोग्य चांगलं राहायला सुद्धा मदत होणार आहे. पायाच्या स्नायूंमध्ये पण ताकद येणार आहे याच्यामुळे. तर आणि ते वाताचं चलनवलनसुद्धा चांगलं होणार आहे. त्या सांध्यांमध्ये जो वात असतो साठलेला, त्याचं चलनवलन चांगलं होतं. आता सावकाश आपल्याला तो हात मोकळा करून घ्यायचा आहे आणि पाय खाली घ्यायचा आहे. आता हेच सगळं आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. तर दुसरा पाय जो आहे तो 5 वेळा आधी आपल्याला हालचाल करून घ्यायची आहे पायाची. तर जे आपण या एका पायाने केलं तेच दुसऱ्या पायाने सगळं करणार आहोत. तर सावकाश गुडघ्यातून पाय सरळ करायचा, पुन्हा पाय खाली आणायचा. अतिशय सावकाश करायचं आहे. आधी हे 5 वेळा करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पाय सरळ ठेवून आपल्याला घोट्याची हालचाल करायची आहे. त्यानंतर आता पाय सरळ ठेवायचा 5 वेळा झाल्यानंतर. 5 वेळा आधी गुडघ्याची हालचाल करून घ्या आणि मग आता हाताने आधार दिला तरी चालेल पायाला, किंवा मग तुम्हाला सरळ शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करा कुठलाही आधार न घेता. आणि मग इथे आपल्याला पुढे मागे हालचाल करायची पावलाची. पाऊल पुढे ताणायचं, स्वतःकडे खेचायचं, पुन्हा ताणायचं, खेचायचं, अशी 5 ते 10 वेळा हालचाल करायची आहे. आणि कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जितकं ताणता येईल तेवढा ताणायचा आहे आणि जितका स्वतःकडे खेचता येईल तेवढा खेचायचा आहे. अतिशय व्यवस्थित सांधे मोकळे होतात. आता तो पाऊल जे आहे ते दुसऱ्या गुडघ्यावर ठेवून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आता आपली विरुद्ध हात जो आहे त्याची बोटं जी आहेत ती त्या पावलामध्ये, पायाच्या बोटांमध्ये अडकवायची आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्यावर थोडासा दाब द्यायचा आहे. म्हणजे मग ती सगळी दाबली जातील. त्या हाताने थोडा दाब द्या, बोटं दाबा, म्हणजे मग ती थोडीशी दाबली जातील. ॲक्युप्रेशरचे पॉईंट ॲक्टिवेट होतील. आता सावकाश तो हात काढायचा आणि त्यानंतर ती बोटं अडकवलेली तशीच ठेवायची आणि घोट्याची हालचाल करायची आहे. तिथला वात जो साठलेला आहे तो मोकळा होईल. वाताचं चलनवलन हे झालं पाहिजे. तर ते सांधे मोकळे होतात आपले. सावकाश क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशी ती हालचाल करायची आहे. पूर्ण लक्ष आपल्या घोट्याकडे द्यायचं आहे. कुठे कुठे आपल्याला तो ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त मोठं सर्कल, अतिशय सावकाश आणि जास्तीत जास्त मोठं सर्कल काढायचा प्रयत्न करायचा. क्लॉकवाईज 5 वेळा झालं की अँटी क्लॉकवाईज 5 वेळा करायचं आहे. आता आपल्याला वेळेची मर्यादा असेल म्हणून आपण 5-5 वेळेला घेतोय, पण तुम्ही घरी 15 वेळेला 20 वेळेला करू शकता. तर दुसऱ्या बाजूनी पण ते करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी करून झाल्यानंतर मग थांबायचं आहे आणि सावकाश पाय आपल्याला खाली आणायचा आहे. आता यानंतर आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. तर सूर्यनमस्कार खुर्चीत बसून आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. तर हाताची नमस्कार स्थिती आपली नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कारात असते तशी. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, गुडघे आपले 90 अंशामध्ये आहेत, दोन्ही पायामध्ये खांद्या इतका अंतर आहे, दोन्ही पावलं एकमेकांना समांतर आहेत, नजर आपली समोर आहे. ही आपली आता खुर्चीतल्या सूर्यनमस्काराची पूर्वस्थिती आहे. आपण मंत्र म्हणूया, एक थोडेसे सूर्यनमस्कार आपण घालूया इथे. ओम ह्रां मित्राय नमः. सावकाश श्वास घेत घेत हात वरती न्यायचेत आणि मागे जायचं आहे, मान मागे न्यायची आहे. इथे आपल्याला पोटाला ताण जाणवेल बघा, बऱ्यापैकी ताण इथे आपल्याला जाणवतं पोटाला. आणि आता आपल्याला श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत ठेवत आपल्याला खाली वाकायचं आहे. पोटावर बऱ्यापैकी दाब येईल. एकदा पोटावर ताण एकदा दाब असं ह्याच्यामध्ये येतं. डोकं गुडघ्याकडे न्यायचं आहे, डोकं गुडघ्याकडे. आता पुन्हा आपल्याला श्वास घेत घेत उजव्या पायाचा गुडघा वरती घेत यायचं आहे.
उजव्या पायाचा गुडघा वरती घ्यायचा आहे, श्वास घेत घेत वर यायचं आहे, मान मागे टाकायची आणि तो गुडघा आपल्याला पाय जो आहे तो खुर्चीवर ठेवायचा आहे, मान मागे श्वास घेतलेला आहे. आता श्वास सोडत सोडत कपाळ जे आहे ते गुडघ्याला लावायचं आहे. श्वास घेत घेत कपाळ गुडघ्याला लावायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला नीट स्टेप्स लक्षात ठेवा तुम्ही. कपाळ गुडघ्याला लावल्यानंतर आपल्याला पुन्हा हात वरती न्यायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे. त्यावेळेला गुडघा पण खाली न्यायचा आहे, गुडघा पण खाली न्यायचा आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं आहे. त्यावेळेला दुसरा गुडघा वरती न्यायचा आहे आणि मान मागे टाकायचे. दुसरा गुडघा वरती न्या, हाताने त्याला मिठी मारा, मान मागे टाका आणि श्वास सोडत सोडत आपल्याला डोकं गुडघ्याला लावायचं आहे. डोकं गुडघ्याला लावा. आता यानंतर श्वास घेत घेत तो गुडघा खाली घ्यायचा, श्वास घेत घेत हात वर न्यायचे. गुडघा खाली आणि श्वास घेत घेत हात वरती आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पुन्हा खाली वाकायचे. श्वास सोडत सोडत खाली वाकायचे. आता श्वास घेत घेत नमस्कार स्थितीमध्ये यायचे. श्वास घेत घेत हाताचा नमस्कार. हा आपला एक सूर्यनमस्कार झाला. या पद्धतीने आपण पुढचा सूर्यनमस्कार घालूया. ओम ह्रीं रवये नमः. श्वास घेत घेत हात वर, मान मागे. श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं पुढे वाकायचे. हात जमिनीवर टेकत असतील तर टेकवायचे, डोकं गुडघ्याकडे. आता श्वास घेत घेत आपल्याला उजव्या पायाचा गुडघा वरती घ्यायचा आहे आणि त्याला घट्ट मिठी मारायची आणि मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला कपाळ जे आहे ते गुडघ्याला लावायचे. श्वास घेत घेत आपल्याला हात वरती मागे जायचे आणि पाय खाली न्यायचा आहे, पाय खाली. आणि श्वास सोडत सोडत आता आपल्याला खाली वाकायचे. श्वास घेत घेत आपल्याला आता डावा पाय वरती घ्यायचा आहे आणि मान मागे न्यायची आहे. डावा पाय वरती, मान मागे. श्वास सोडत सोडत आता कपाळ गुडघ्याला लावायचे. श्वास घेत घेत हात वरती न्यायचेत, मान मागे आणि पाय खाली, पाय खाली. आता पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचे. डोकं गुडघ्याकडे. आणि श्वास घेत घेत आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये यायचे. श्वास घेत घेत नमस्कार स्थिती. ओम ह्रूं सूर्याय नमः. श्वास घेत घेत आपल्याला हात वरती, मान मागे. श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचे. डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत आपल्याला उजवा पाय वरती न्यायचा आहे आणि त्याला हाताने पकडायचं आहे आणि मान मागे. श्वास सोडत सोडत आपल्याला डोकं गुडघ्याला लावायचे. श्वास घेत घेत हात वर आणि गुडघा खाली. श्वास सोडत सोडत खाली जायचे. श्वास घेत घेत डाव्या पायाचा गुडघा वर, मान मागे. श्वास सोडत सोडत कपाळ गुडघ्याला लावा. श्वास घेत घेत दोन्ही हात मागे, मान मागे आणि पाय पूर्वस्थितीला. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचे. डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत आपल्याला सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. ओम ह्रीं भानवे नमः. श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाका, हिप जॉईंट्समधनं. डोकं गुडघ्याकडे.
श्वास घेत घेत आपल्याला उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्या, मान मागे. श्वास सोडत सोडत कपाळ गुडघ्याला लावायचे. श्वास घेत घेत हात वर, मान मागे आणि पाय जागेवर. श्वास सोडत सोडत खाली वाकायचे. श्वास घेत घेत आपल्याला डावा पाय वरती घ्यायचा आहे, मान मागे. श्वास सोडत सोडत कपाळ गुडघ्याला लावा. श्वास घेत घेत हात वर, मान मागे, पाय खाली. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये यायचे. ओम ह्रौं खगाय नमः. श्वास घेत हात वर, मान मागे. श्वास सोडत कमरेतून खाली वाका, डोकं गुडघ्याकडे, गुडघे. आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो वरती घ्यायचा आहे आणि मान मागे. श्वास घेत श्वास सोडत कपाळ गुडघ्याला लावा. श्वास घेत हात वर, पाय खाली. श्वास सोडत हिप बोनमधनं खाली वाकायचे, हिप जॉईंट्समधनं, डोकं गुडघ्याकडे. आता डावा पाय वरती घ्यायचा आहे. श्वास घेत मान मागे. श्वास सोडत कपाळ गुडघ्याला लावायचे. श्वास घेत हात वर, पाय खाली, मान मागे. श्वास सोडत हिप जॉईंट्समधनं खाली वाका, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत नमस्कार स्थिती, सूर्यनमस्कार स्थिती. ओम राहा पूष्णे नमः. शेवटचा सूर्यनमस्कार. 6 सूर्यनमस्कार घालतोय. श्वास घेत घेत हात वर, मान मागे. श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाकायचंय, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत उजवा पाय वरती घ्यायचा आहे, मान मागे. श्वास सोडत सोडत कपाळ गुडघ्याला लावायचे. श्वास घेत घेत हात वर, मान मागे, पाय खाली. श्वास सोडत खाली वाका, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत डावा पाय वर, मान मागे. श्वास सोडत कपाळ गुडघ्याला लावायचे. श्वास घेत हात वर, मान मागे, पाय खाली. श्वास सोडत खाली वाकायचे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत सूर्यनमस्कार स्थिती. हात खाली घ्या आणि शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. पाय थोडेसे पुढे ताणून घ्या, मान मागे टाका. एकदम सगळं शरीर शिथिल करा. खुर्चीमध्येच आपल्याला शवासन करायचे. पाय पुढे ताणून घ्यायचे, आपली कम्फर्टेबल पोझिशन घ्यायची खुर्चीमध्येच. मान मागे टाकायची आहे आणि सगळं शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. सूर्यनमस्कारामुळे आपण ज्या काही हालचाली केल्या त्याच्यामुळे कुठे ताण आले असतील तर ते ताण आपल्याला काढून टाकायचे आहेत. संपूर्ण शरीरावरचे ताण काढून टाकायचे. सगळे ताण आपले निघून गेलेले. सावकाश शवासन सोडायचे आपल्याला. आता आपण याच्यातच बसून काही योगासनं करणार आहोत, जी आपल्याला सोपी सोपी आहेत ती करणार आहोत. तर आपल्याला आपण खुर्चीमध्ये बसलेलो आहोत. एकेका पायाने एकपाद हस्तासन आपण करणार आहोत. याच्यासाठी उजवा पाय जो आहे तो खाली आपल्याला गुडघ्यामध्ये सरळ करून जमिनीवरच टेकवायचा आहे. गुडघ्यामध्ये सरळ करून एका बाजूला घ्यायचं आहे साईडला.
थोडंसं खुर्चीच्या पुढच्या टोकावर आलात तरी चालणार आहे. आता सावकाश श्वास घेत घेत आपल्याला हात वरती न्यायचे आहेत. श्वास घेत घेत हात वर न्या आणि श्वास सोडत सोडत आपल्याला जेवढं आपल्याला खाली वाकता येईल तेवढं आपल्याला खाली वाकायचं आहे आणि उजव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. समजा पकडता येत नसेल तर जेवढं जमेल तेवढं करा. खाली वाकायचं आहे आणि डोकं गुडघ्याच्या दिशेने न्यायचं आहे. हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन. पोटावर बऱ्यापैकी दाब येतो बघा, त्याकडे लक्ष द्या. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबलेलो आहोत. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला वर यायचं आहे. श्वास सोडत सोडत हात खाली आणि आपल्याला पाय जो आहे तो पुन्हा पूर्वस्थितीला आणायचा आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. डावा पाय जो आहे तो गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचे आहे. पोटावर जो दाब येतो त्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाने आपापल्या शरीराच्या मर्यादा व्याधीनुसार लक्षात घेऊनच आसनं करा. सावकाश श्वास घेत घेत वर या. आपण काही सेकंदच याच्यामध्ये थांबतो आहोत. हळूहळू वेळ वाढवू शकता तुम्ही. हात खाली आणायचे आणि सावकाश पाय पूर्वस्थितीला आणायचं आहे. आता यामध्येच आपण आता पोटाला पीळ देणार आहोत. वक्रासन करणार आहोत. आपण बरेच प्रकारची वक्रासन केले होते. आज आता आपण खुर्चीतलं वक्रासन करणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला पाठीचा कणा आधी सरळ ठेवायचा आहे. दोन्ही गुडघे एकमेकांना समांतर आहेत. दोन्ही गुडघे 90 डिग्रीमध्ये आहेत, 90 अंशामध्ये आहेत. आता डावा हाताने तुम्ही उजवा भाग खुर्चीचा पकडा किंवा डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवला तरी चालेल किंवा खुर्ची पकडता आली तर खुर्ची पकडा. आणि आपल्याला उजवा हात हा पाठीमागे न्यायचा आहे आणि उजवीकडे वळायचे. जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न करा. डावा हात उजवीकडे आपण ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला उजवीकडे वळायचे. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. पोटाला जो पीळ बसतोय. आता गुडघे जे आहेत ना ते सरळ राहिले पाहिजेत. गुडघे वाकवायचे नाही आहेत. गुडघे सरळ ठेवून कमरेचा वरचा भाग फक्त वळला पाहिजे, तर तो पीळ बरोबर तुम्हाला जाणवेल. जास्तीत जास्त खुर्चीला तुम्ही पकडलं तरी चालणार आहे. दुसऱ्या हाताने पण खुर्चीला पकडलं तरी चालणार आहे. आणि ह्या स्थितीमध्ये थांबायचे. कुठे कुठे पीळ बसते त्याकडे लक्ष द्या. खांदा मागे जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. मान, खांदा, कमरेचा भाग आणि गुडघे आपले एकाच स्थितीमध्ये गुडघे हलणार नाहीत. गुडघे आहेत तसेच आपले राहतील. सावकाश मान सरळ करायची आहे. हात मोकळे करून घ्यायचे आहेत. असंच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. विरुद्ध हात आहे तो विरुद्ध गुडघ्याच्या तिथे न्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने वळायचं आहे आणि ज्या बाजूला तो हात ठेवलेला आहे त्या बाजूला वळायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. तुम्ही आता घरात कुठल्या खुर्चीवर बसलेला आहे त्या पद्धतीने बघा. शक्यतो आसनं करताना म्हणजे आपल्याला जी कम्फर्टेबल वाटेल ती खुर्ची घेतली तरी चालणार आहे. इथे बऱ्यापैकी पीळ बसलेला आहे आपल्या मेरुदंडाला. मेरुदंडाचं आरोग्य, पँक्रियास ग्रंथीचं आरोग्य, पचनसंस्था या सगळ्यावर याचा परिणाम होणार आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत. आता यातूनच आपण त्रिकोणासन करणार आहोत. त्रिकोणासन आपण उभं राहून केलं होतं. आता आपण इथे खुर्चीत बसून त्रिकोणासन करणार आहे. सोपं आहे. दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्या आणि आता उजवा हात जो आहे तो डाव्या पायाजवळ ठेवायचा आहे. उजवा हात डाव्या पायाजवळ ठेवायचा आहे. इथे पीळ पण बसेल आणि दाब पण येईल आणि वरती बघायचे. वरच्या हाताकडे बघायचे. संथ श्वसन. इथे पीळ पण बसेल थोडासा पोटाला आणि दाब पण येईल बघा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं आहे आणि श्वास घेत घेत सावकाश वर या.
आता असंच दुसऱ्या बाजूनी खाली जा. श्वास सोडत सोडत दुसऱ्या बाजूनी खाली जायचं आहे. वरच्या हाताकडे बघायचं आहे. संथ श्वसन. खांदे दोन्ही एका रेषेमध्ये, दोन्ही हात एका रेषेमध्ये आलेले आहेत बघा. पूर्ण लक्ष श्वासावर. जसं झेपेल तसं करा. तुम्हाला पलीकडे हात ठेवता आला तर पलीकडे ठेवा, अलीकडे ठेवता आला तर अलीकडे ठेवा, नाहीतर मधोमध ठेवा. सावकाश श्वास घेत घेत वर या. तुम्हाला हात जिथे ठेवणं कम्फर्टेबल वाटेल तिथे ठेवायचं आहे. हात खाली आणायचे आहेत. म्हणजे तुम्ही पावलाच्या अलीकडे ठेवा किंवा मध्ये ठेवा किंवा पलीकडे ठेवा. पण पावलाच्या पलीकडे ठेवला तर आपल्याला जास्त पीड आणि दाब चांगला जाणवतो. म्हणून पावलाच्या पलीकडेच आपण आत्ता जसं बघितलं तसं करायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्येच शरणागत मुद्रा करणार आहोत. तर दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला वरती न्यायचे आहेत आणि हाताचा नमस्कार करायचा आहे. सावकाश दोन्ही हात वर न्या, हाताचा नमस्कार करा. हात वरती ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या. कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला लागलेले आहेत. या ताणलेल्या स्थितीमध्येच आपल्याला हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचं आहे. सावकाश श्वास सोडत सोडत खाली वाका. पोटावर दाब येईल, पचन. ह्या स्थितीमध्येच थांबायचं आहे. हात समोर. संथ श्वसन. पोटावर बऱ्यापैकी दाब येतो, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन चालू ठेवा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला हात खाली आणायचे. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणा. आता आपल्याला खुर्चीला धरून आपल्याला अधोमुख आणि ऊर्ध्वमुख श्वानासन करायचं आहे. तर त्यासाठी ती खुर्ची जर तुमची हलत असेल तर खुर्ची भिंतीला टेकून ठेवली तरी चालेल किंवा मग मॅटवर ठेवल्यानंतर पण कधी कधी हलत नाही. तर जशी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने ठेवा. खुर्ची हालत असेल तर भिंतीला टेकून ठेवली तरी चालणार आहे. आता खुर्चीला हँडेल असतील तर हँडेलला पकडा किंवा मग खुर्चीच्या खाली यालाच पकडलं तरी चालेल. खालच्या बाजूला जिथे आपण बसतो ती तुम्हाला हाताला पकडून करता येत असेल खुर्चीच्या तर हाताला पकडून सुद्धा केलं तरी चालेल. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने करायचे. आता इथे अधोमुख श्वानासन आणि ऊर्ध्वमुख श्वानासन करायचे. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली जायचं आहे. आता श्वास घेत घेत आपल्याला वर यायचं आहे आणि कंबर खाली आणायची. श्वास घेत घेत वर या आणि कंबर खाली. ऊर्ध्वमुख श्वानासन आपण करतोय. आता श्वास सोडत सोडत पुन्हा खाली आणि कंबर मागे ढकलायची. कंबर जास्तीत जास्त मागे ढकलून घ्यायची आहे आणि जेवढी मान खाली घालता येईल तेवढी घालायची. पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली जायचे. पुन्हा श्वास घेत घेत वर या आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली जा. पुन्हा श्वास घेत घेत वर या आणि श्वास सोडत सोडत खाली जा. अजून एकदा हे रिपिटेशन करायचे. श्वास घेत घेत वर यायचे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचे. आता पुन्हा आपल्याला पूर्वस्थितीमध्ये यायचे आणि खुर्चीमध्ये बसायचे. दोन्ही गुडघे 90 अंशामध्ये, दोन्ही गुडघे एकमेकांना समांतर, मांडीचा भाग एकमेकांना समांतर राहील. हात आपण गुडघ्यावर ठेवलेले आहेत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धपश्चिमोत्तानासन आपण करणार आहोत. तर यामध्ये आपण पहिल्यांदा अर्धपश्चिमोत्तानासनामध्ये उजवा पाय जो आहे तो पहिल्यांदा जवळ आणणार आहोत. खुर्चीवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मान खाली आणायची आहे. त्याला टेकवायचं आहे कपाळ. त्यानंतर आपल्याला पाय सरळ करायचा आहे. हात खाली घाला गुडघ्याच्या, म्हणजे मग पकडता येईल. आणि सावकाश आपल्याला
खाली वाकायचं आहे. जर डोकं लागत असेल तर लावायचं, नाही तर हिप जॉईंट्समधनं जेवढं खाली येता येईल तेवढं यायचं आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. सावकाश आपल्याला मान सरळ करायची आहे आणि पाय आपल्याला सावकाश पुन्हा खाली आणायचं आहे. सावकाश खाली आणा. तसंच आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. डावा पाय गुडघ्यात दुमडून खुर्चीवर घ्या, आपण जसं केलं होतं सूर्यनमस्कारामध्ये तसं. त्यानंतर कपाळ गुडघ्याला लावा. इथे पश्चिमोत्तानासनासारखी आपली स्थिती झालेली आहे खुर्चीत बसल्यानंतर. सावकाश आपल्याला श्वास घेत घेत वर यायचं आहे. पाय सरळ करायचा आहे, हाताने पायाला आधार द्यायचा आहे आणि पूर्ण श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं आपल्याला खाली वाकायचं आहे. जर डोकं गुडघ्याला लागत असेल तर लावायचं आहे, नाहीतर मग जेवढं खाली वाकता येईल तेवढंच वाकायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत मग सरळ व्हायचं आहे आणि सावकाश आपल्याला हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि पाय खाली घ्यायचे आहेत. आता आपण नौकासन याच्यामधलं करणार आहोत. याच्यामध्ये नौकासन करत असताना आपल्याला उजवा पाय जो आहे तो पुन्हा खुर्चीवर घ्यायचा आहे आणि हाताच्या तळव्यांनी पायाच्या तळव्यांना पकडायचे. तर उजवा पाय वरती घ्या, हाताच्या तळव्यांनी पायाच्या तळव्यांना खाली पकडा आणि सावकाश आपल्याला गुडघ्यामध्ये पाय सरळ करायचा आहे. सावकाश गुडघ्यामध्ये पाय सरळ करा. या स्थितीमध्ये थांबा. बऱ्यापैकी आता पाऊल जे आहे ते स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे मग गुडघ्याच्या तिथे बऱ्यापैकी ताण येईल. गुडघ्याच्या मागच्या बाजूला तो स्नायू जो असतो तो ताणला जाईल आणि गुडघ्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होईल. पूर्ण लक्ष श्वासावर, एकाग्रता याच्यामध्ये वाढेल तुमची. संथ श्वसन करायला सोपं आहे खुर्चीवर बसून. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. आपण जास्त सेकंद ठेवत नाही आहोत, कारण आपल्याला पहिल्यांदाच काही जण करत असतील. हळूहळू तुम्ही घरी याची वेळ वाढवू शकता. एकाग्रता जेवढी आहे तेवढ्या वेळ हे ठेवा. जे एकाग्रता गेली की ते आसन आपोआप सुटतंच, तर तोपर्यंत हे आसन करण्याचा प्रयत्न करा. सावकाश आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. डावा पाय हा खुर्चीवर घ्यायचा आहे. हाताच्या तळव्यांनी पायाचे तळवा पकडायचा आहे. एकमेकांमध्ये बोटं गुंफून घ्या, म्हणजे मग तो व्यवस्थित पकडला जाईल. आणि पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे आणि सावकाश पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. पाय गुडघ्यातून सरळ केला की पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे मग बरोबर तो ताण तुम्हाला जाणवेल आणि गुडघ्यामध्ये पण पाय सरळ राहील. संथ श्वसन या स्थितीमध्ये काही सेकंद आपण थांबूया. संथ श्वसन, पूर्ण एकाग्रता. सावकाश आता आपल्याला पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून खुर्चीवर घ्यायचा आहे. सावकाश पाय खाली घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुमचं नाभीचं पण आरोग्य चांगलं राहणार आहे, पाठीचं आरोग्य चांगलं राहणार आहे, गुडघ्याचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तर हे बसल्या बसल्या तुम्ही करू शकता. नौकासन करायला सोपं आहे. आता आपण मृदुंग बंधासारखी स्थिती याच्यामध्ये करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घेणार आहोत आणि आपल्याला टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने एका रेषेमध्ये दोन्ही पाय पाहिजेत. दोन्ही पायाच्या तिथून जर रेष काढली तर ती एक रेष आली पाहिजे. पुढे मागे पाय ठेवू नका. आता नुसतं या स्थितीमध्ये बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला ज्या मांड्या आहेत, जसं भद्रासनामध्ये आपल्याला आतल्या भागाला मांडीच्या ताण जाणवतो, तसं याच्यामध्ये सुद्धा मांडीच्या आतल्या भागाला तुम्हाला ताण जाणवत असेल. आता दोन्ही हात जे आहेत ते आपण याच्यामध्ये एक क्रिया करणार आहोत की जेणेकरून तुमच्या पोटाला आणि पाठीला, मेरुदंड आणि पोट याला तुम्हाला बऱ्यापैकी ताण जाणवेल. तर दोन्ही हात जे आहेत ते आपले गुडघ्यावर ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि आता उजवा खांदा जो आहे तो उजवा खांदा खाली दाबायचा आहे आणि डावा खांदा हा वरती आणि मान वरती बघायचे, म्हणजे तिथे थोडासा ट्विस्ट बसेल तुमच्या पोटाला. वरती पाहायचं आहे, वरती बघायचं आणि खांदा खाली दाबायचा. जास्तीत जास्त खालच्या दिशेने खांदा दाबायचा आहे. जितकं दाबता येईल तेवढा सावकाश दाबा.
आणि तुम्हाला बघा बरोबर पाठीच्या मणक्याला आणि पोटाला पीळ आणि एक वेगळा ट्विस्ट इथे जाणवेल. सावकाश सरळ व्हायचं. हेच आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. खांदा जास्तीत जास्त खाली दाबायचा आहे आणि मान वरती करायची आहे. आपण हे मृदुंगबंधामध्ये ही एक क्रिया करतो आहोत. खांदा जास्तीत जास्त खाली दाबा, मान वरती, आणि आपल्या पोटाला आणि मेरुदंडाला जो पीळ जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश सरळ व्हायचे. सावकाश हात मोकळे करून दोन्ही पाय जवळ आणायचे. आता आपण थोडंसं शवासन करूया आणि मग आपण श्वसनाचा अभ्यास करूया. तर जास्तीत जास्त पाय पुढे ताणून घ्या, मान मागे, आणि जेवढी कम्फर्टेबल पोझिशन घेता येईल, सुखकारक स्थिती घेता येईल तेवढी सुखकारक स्थिती घ्यायची आहे. हात पण सैल सोडायचे आहेत. कुठेही शरीरावर ताण नको. मन अतिशय शांत, सगळं शरीर शिथिल, सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. खुर्चीमधलं आपण शवासन करतोय. जसं आपण आराम खुर्चीमध्ये बसतो आणि आपल्याला अतिशय छान वाटतं, तसं ह्या शवासनामध्ये आपल्याला वाटलं पाहिजे. पाहिजे तर आपण येथे छोट्या उशा वगैरे असं पण तुम्ही घेऊ शकता आणि घरी करू शकता. पूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. मन शांत, श्वसन संथ, शरीर शिथिल. सावकाश आपल्याला आता शवासनातून बाहेर यायचं आहे. सावकाश सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश मान सरळ, दोन्ही पाय आपले पूर्वस्थितीला आणायचे. याच्यामधनं आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. रोज आपण कपालभाती करतो आहोत. कपालभातीचे 50-50ची आपण 2 आवर्तनं करणार आहोत आणि 50-50 आवृत्त्या त्याच्यामध्ये करणार आहोत. कपालभाती झाल्यानंतर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक श्वसन आपण करणार आहोत हाताच्या मदतीने. तर पहिल्यांदा आपण कपालभाती करूया आणि मग त्यानंतर श्वसन आपण करूया. तर डोळे मिटून घ्यायचे. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे मिटून घ्या आणि पूर्ण लक्ष पोटावर आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. आपण अजून एक आवर्तन 50 आवृत्त्यांचं करणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वसन पूर्ववत झाल्यानंतर आपण हे आवर्तन करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. कपालभाती केल्यानंतर श्वसनाची गती अगदी संथ होते. श्वास घेतला आणि सोडला हे कळत नकळत होत असतं, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. मन खूपच शांत. आता आपण सावकाश आपल्याला आता डोळे उघडायचे आणि पहिल्यांदा आपल्याला श्वसन जे आहे ते आपण करूया. तर दोन्ही हात जे आहेत ते एकमेकांमध्ये
हाताची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये गुंफायची आहेत आणि हात समोर घ्यायचे आहेत. श्वास घेत घेत हात छातीजवळ घ्या आणि आता हाताचे तळवे उलटे करून सावकाश श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास सोडा. आता पुन्हा सावकाश दीर्घ श्वास घ्या. आता डोळे मिटून घ्या आणि पूर्ण लक्ष श्वासावर ठेवून हे करा. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत हात जास्तीत जास्त लांब करा. श्वास घेत घेत हात जवळ. श्वास सोडत सोडत आपल्याला हात लांब न्यायचे. पुन्हा श्वास घेत घेत हात जवळ आणि श्वास सोडत सोडत आपल्याला हात लांब न्या. पुन्हा श्वास घेत घेत हात जवळ आणि श्वास सोडत सोडत हात जास्तीत जास्त लांब. आता आपल्याला हेच हात वरती करून करायचे. हात वरती करायचे. श्वास सोडत सोडत हात वरती न्या. वरती ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या. श्वास घेत घेत हात डोक्यावर आणा. श्वास सोडत सोडत हाताचे तळवे उलटे करून वरती. पुन्हा श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने. श्वास सोडत सोडत हात वरती. कमरेचा भाग पण वरती ताणून घेतलेला. पुन्हा श्वास घेत घेत हात खाली. श्वास घेत सोडत सोडत हात वर ताणून घेतलेले. श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. आता पुन्हा आपल्याला हात आहेत ते समोर आणायचे आणि श्वास सोडताना तोंडाने फुंकर मारत आपल्याला श्वास सोडायचा आहे. हात खाली छातीजवळ आणायचे. श्वास घेत घेत आणि श्वास सोडत फुंकर मारत श्वास सोडायचा आहे. म्हणजे मग टॉक्सिन्स सगळे तुमचे बाहेर पडतील. नाकाने श्वास घेत घेत हात जवळ आणि तोंडाने फुंकर मारत श्वास सोडत सोडत हात लांब. पुन्हा नाकाने श्वास घेत घेत हात जवळ. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पाठ सरळच ठेवा. मान सरळच ठेवा. पुन्हा दीर्घ नाकाने श्वास घ्या. तोंडाने फुंकर मारत दीर्घ एकाच गतीने श्वास सोडा. पुन्हा समगतीने दीर्घ श्वास घ्या आणि एकाच गतीने श्वास सोडा. आता सावकाश हात खाली आणा. हाताची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच ठेवायचे. डोळे उघडू नका. आणि जे काही आपण आता श्वसनाचे प्रकार केलेले आहेत त्यामुळे आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. जी आपल्या शरीरातली नकारात्मकता आहे ती सगळी बाहेर पडलेली आहे. हाताची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा सरळ. मान सरळ. प्रत्येक श्वास घेताना आनंद उत्साह आपल्याबरोबर घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी चिंता काळजा श्वासाबरोबर बाहेर टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. आता आपण प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणायचं आहे. त्यावर गिरवत गिरवत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. Oh
ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर न्यायचे, त्याच्यामध्ये उघडझाप करायचे, बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. सावकाश डोळे उघडा. आपल्याला हात वरती ताणून घ्यायचे आणि हाताचे नमस्कार स्थिती, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे सगळे शरीर जागृत करून घ्या. सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचे आहे. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवा. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत हात सावकाश बाजूने खाली. आता आपल्याला पायाची हालचाल करून घ्यायची आहे. पायाचे जे स्नायू आहेत ते जागृत करून घ्यायचे आहेत. बोटांची आणि घोट्याची हालचाल करून घ्या. सगळं शरीर जागृत करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. तर आजचा योगाभ्यास आपला खुर्चीवरचा कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये पण लिहा आणि व्हॉट्सअपला पण कळवा. त्याचबरोबर जो तेजस्विनीमध्ये योग शिक्षक वर्ग चालू होतो आहे, तर त्यासाठी सुद्धा ज्यांना तो करायचा आहे त्यांनी तेजस्विनी हेल्थ क्लबबरोबर संपर्क करा. उद्या आपण परत ह्याच वेळेला भेटूया. नमस्कार, धन्यवाद. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उद्या परत भेटू.